नमस्कार, मी प्रशांत पाटील, लोणी गवळी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। मी आपणास जे व्हिडिओ या ठिकाणी दाखवत आहे, कदाचित काही संवेदनशील आणि समाजशील व्यक्ती या व्हिडिओमुळे विचलित होऊ शकतात। दिनांक 27 मार्च 2024 रोजी हिवरा खुर्द येथील शिवाजी शिक्षण संस्था, जी जानेफळ या ठिकाणी कार्यरत आहे, अतिशय दुर्दैवी आणि मानवजातीला काळिमा फासणारी घटना दिनांक 27 मार्च 2024 रोजी घडली। श्री शिवाजी शिक्षण संस्था हिवरा खुर्द जानेफळ स्थित या संस्थेचे मुख्याध्यापक स्वर्गवासी रत्नाकर शिवाजी गवारे यांनी शाळेच्या आपल्या कार्यालयामध्ये गळफास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केली। श्री गवारे सर हे मुख्याध्यापक असताना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक त्या ठिकाणी होते। हिवरा खुर्द येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अतिशय प्रगतीपथावर असणारी शिक्षण संस्था, जानेफळ या ठिकाणी अगदी प्राईम लोकेशनवर असणारी ही संस्था। या संस्थेमध्ये विद्यार्थी संख्या आणि इतर सगळ्या पायाभूत सुविधांचा विचार केला तर अतिशय चांगली अशी संस्था। आणि या संस्थेमध्ये 27 मार्च 2024 रोजी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यालयामध्ये, मुख्याध्यापकाच्या कार्यालयामध्ये ज्या तिरंग्या ध्वजासाठी वापरण्यात येणारी दोरी, त्या दोरीच्या साहाय्याने त्या ठिकाणी आत्महत्या केली। ही आत्महत्या ज्यावेळेला झाली तर मेहकर तालुकाच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्हा त्या ठिकाणी हळहळला। सर्वसामान्य व्यक्तींनी या आत्महत्येबद्दल त्या ठिकाणी कुतूहल व्यक्त केलं, आश्चर्य व्यक्त केलं आणि शंकाही व्यक्त केली की एक मुख्याध्यापक जो संस्थेचा संचालक आहे, असा व्यक्ती संस्थेच्या मुख्याध्यापकाच्या कार्यालयामध्ये आत्महत्या करतो। या पाठीमागे नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रत्येकजण त्या ठिकाणी आपापल्या परीने शोध घेत होता। परंतु भ्रष्ट अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, त्याचबरोबर संस्थाचालक, लोकप्रतिनिधी आणि पर्यायानं सर्वसामान्य जनतासुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देण्यामध्ये उदासीन ठरली आणि त्यामुळे रत्नाकर शिवाजी गवारे सर यांना आपल्या प्राणांची आहुती त्या ठिकाणी द्यावी लागली। त्याचबरोबर अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले। अनेक प्रश्नांना या आत्महत्येनं त्या ठिकाणी तोंड फोडलं। गवारे सरांची आत्महत्या झाल्यानंतर मी या संस्थेच्या या सगळ्या कारभारावर अतिशय बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष ठेवलं। परंतु नेमकं काय घडलं असावं आणि कशामुळे गवारे सरांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली, याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी मला मिळत नव्हतं। परंतु या आत्महत्या पाठीमागं निश्चितच काहीतरी मोठं कारण त्या ठिकाणी आहे आणि हे कारण शोधत असताना मला या आत्महत्येच्या पाठीमागचं उदाहरण, या आत्महत्येच्या पाठीमागचं जे कारण आहे ते शालार्थ ID घोटाळा हेच आहे, हे प्रामुख्याने त्या ठिकाणी जाणवलं। या संस्थेमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी गवारे सरांवर त्या ठिकाणी संस्था अध्यक्ष, त्यांचं संचालक मंडळ, त्याचबरोबर आमच्या लोणी गवळी येथील देवश्री ही सो उर्फ बाबूराव पाटील शाळार्थ ID घोटाळ्यामध्ये
समाविष्ट असणारे, सहभागी असणारे जे एजंट आहेत तेच या आत्महत्येच्या पाठीमागे आहेत हे पुराव्यानिशी त्या ठिकाणी मला माहीत पडलं. गवारे सरांवर शालार्थ ID या प्रणालीचा गैरवापर करून त्या ठिकाणी शिक्षक भरती करावी असा दबाव संस्था अध्यक्ष, संचालक मंडळ आणि हे तथाकथित जे काही शालार्थ ID घोटाळ्यातील एजंट आहेत हे त्या ठिकाणी दबाव टाकत होते. परंतु अतिशय सुस्वभावी, शिस्तीत राहणारे आणि वाईट मार्गानं न जाणारे गवारे सर हे या सर्व मंडळीच्या दबावाला त्या ठिकाणी बळी पडले आणि त्यांनी या गोष्टीचा प्रतिकार करण्याऐवजी, या गोष्टीची पोलीस तक्रार किंवा अन्य मार्ग अवलंबण्याच्या ऐवजी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि आपली जीवनयात्रा त्या ठिकाणी संपवली. ज्या दिवशी गवारे सरांची आत्महत्या झाली त्या दिवसापासून मी या संस्थेच्या कारभारावर लक्ष ठेवून होतो. परंतु मला या संस्थेमध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी एंट्री मिळाली, त्या ठिकाणी प्रवेश मिळाला तो या संस्थेचे सेवाज्येष्ठ शिक्षक श्री चांगाडे सर यांच्या निलंबनामुळे. या सर्व चांडाळ चौकटीने सेवाज्येष्ठ असलेले श्री संजय चांगाडे यांची सेवाज्येष्ठता डावलून त्यांच्याऐवजी दुसऱ्या एका मुख्याध्यापकाला, दुसऱ्या एका कमी सेवाज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकाला त्या ठिकाणी मुख्याध्यापक करण्याचा जो घाट मांडला आणि या घाटाला श्री संजय चांगाडे यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून या सर्व चांडाळ चौकटीने संजय चांगाडे सरांचं निलंबन केलं आणि त्यांचं निलंबन केल्यानंतर श्री चांगाडे सर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेची बातमी ही दैनिक देशोन्नती या वृत्तपत्रामध्ये मी वाचली आणि ज्या दिवशी ती बातमी आली त्या दिवशी श्री संजय चांगाडे यांच्या जानेफळ निवासस्थानी मी त्या ठिकाणी भेट दिली आणि सरांना या सर्व प्रकारामध्ये, गवारे सरांच्या आत्महत्येसकट त्यांच्या निलंबनामध्ये माझी काही मदत लागली तर मी मदत करायला तयार आहे अशा प्रकारचं आश्वासन दिलं. परंतु 15 दिवस कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद किंवा कुठल्याही प्रकारचा संपर्क चांगाडे सर यांनी माझ्याशी केला नाही. मी थोडासा या प्रकरणापासून दूर राहिलो. परंतु चांगाडे सरांनी 15व्या दिवशी मला फोन करून त्यांच्यावर होणारा अन्याय आणि अत्याचार हा दूर करण्यासाठी आपण काही मदत करू शकता का अशा प्रकारची विचारणा केली. म्हणून मी श्री चांगाडे सर यांना बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि सध्याचे आयुष मंत्री सन्माननीय लोकनेते प्रतापरावजी जाधव साहेब यांच्याकडे घेऊन गेलो. जाधव साहेबांनी शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांना फोन लावून त्या ठिकाणी चांगाडे सरांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे त्यासाठी उचित अशी कारवाई करावी अशा प्रकारचा त्या ठिकाणी फोन आकाळ साहेबांना सन्माननीय प्रतापराव जाधव साहेबांनी केला. त्या दिवशी बुलढाणा येथे DPCची मीटिंग चालू होती आणि त्या मीटिंगला स्वतः नामदार प्रतापरावजी जाधव साहेब होते. त्याचबरोबर अनिल आकाळ साहेब शिक्षणाधिकारी बुलढाणा यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांच्याऐवजी श्री वाघ हे उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते. आम्ही DPCच्या मीटिंगच्या दिवशी मीटिंग हॉलच्या बाहेर वाघ साहेबांची भेट घेतली आणि त्यांना नामदार जाधव साहेबांचा रेफरन्स दिला आणि या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची त्या ठिकाणी विनंती केली. परंतु वाघ साहेबांनी आम्हाला कोर्टामध्ये जाण्याची सल्ला दिली. परिस्थिती अशी होती की संस्थेने केलेलं निलंबन, या निलंबनाला ग्राह्य धरून शिक्षणाधिकारी आकाळ साहेब यांनी सेवाज्येष्ठता डावलून त्यांच्यापेक्षा नंतर असलेले गवई सर यांना त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून नेमून टाकलं. परंतु आकाळ साहेब यांनी एक हुशारकी जी हे लोक नेहमी करतात तशा प्रकारची केली की यांच्या निलंबनाला कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नाही. म्हणजे
चांगाडे सरांना ना कोर्टात जाता येत होतं ना शाळेत जाता येत होतं. निलंबन करून टाकलं आणि निलंबनाला मान्यता त्या ठिकाणी दिली नाही. ही बेकायदेशीर जे कृत्य आहे हे आकाश साहेबांनी त्या ठिकाणी केलं. मध्यंतरी या संस्थेचे जे मार्गदर्शक आहेत, जे लोणीगवळी देवश्री ही सो उर्फ बाबुराव पाटील या विद्यालयामध्ये शिपाई पदावर काम करतात, या व्यक्तीनं आमची त्या ठिकाणी भेट घेतली. आणि भेट घेतल्यानंतर आम्ही जे काही कागदपत्र वगैरे ह्या सगळ्या कोर्टाच्या कारवाया त्या ठिकाणी करण्यासाठी प्रवृत्त झालो होतो, तर हा विषय आपण आपसात मिटवू अशा प्रकारची त्यांनी विनंती केली. मी त्यांना त्यावेळेला एवढंही विचारलं की ही संस्था हिवरेची आहे, जानेफळ या ठिकाणी ती कार्यरत आहे आणि आपण लोणीगवळी या ठिकाणी शिपाई पदावर काम करता, तुमचा आणि या संस्थेचा संबंध काय, की तुम्ही आता चांगाडे सर आणि या संस्था चालकाच्या मधामध्ये मिटवून देण्याची जी कारवाई तुम्ही करताय, तर ही गोष्ट कशी काय करू शकता तुम्ही, तुमचा या संस्थेशी संबंध काय. तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ते आपले मित्र आहेत, त्यांचे वडील जे आहेत ते आमच्यासोबत काही इतर सगळ्या गोष्टीमुळे कनेक्ट आहेत आणि आपण हे मिटवू. आता मी त्या दिवशी चांगाडे सरांना स्पष्ट सांगितलं होतं की या व्यक्तीवर विश्वास ठेवणं ही गोष्ट तुमच्यासाठी घातक आहे. परंतु चांगाडे सर हे अतिशय सुस्वभावी, भांडणतंटा न करणारे आणि शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी जाणारे व्यक्ती असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की प्रशांत भाऊ, जर संबंधित व्यक्ती आपलं हे भांडण त्या ठिकाणी मिटवून देत आहे तर आपण त्या गोष्टीला प्रतिसाद दिला पाहिजे. मलाही असं वाटलं की आपण जर समजा या शांती प्रक्रियेला त्या ठिकाणी जर कुठं अडथळा आणला किंवा मग ही शांती प्रक्रिया जी मिटवामिटवीची प्रक्रिया आहे ही न करण्याचा पवित्र आपण घेतला तर कुठंतरी आपणच या संस्थेमध्ये भांडणं लावतो की काय असा समज या लोकांचा होऊ नये, म्हणून मी त्यांना सांगितलं की हरकत नाही. परंतु या महाभागाने चांगाडे सर आणि संबंधित संस्थेचे जे काही संचालक मंडळ अध्यक्ष किंवा इतर काही कारभारी येतं या लोकांची भेट घडवून आणली नाही. मी स्वतः या ठिकाणी पुढाकार घेतला. आमच्या गावातील चांगाडे सरांचे काही नातेवाईक जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत अशा सगळ्यांना घेऊन हिवरा खुर्द या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी सुद्धा एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काही साधक बाधक अशी चर्चा झाली, साधक बाधक, परंतु त्या ठिकाणी असा काही निर्णय झाला नाही. आणि त्यांनी तो निर्णय जानेफळ येथील सरपंच गजानन वडणकर साहेब यांच्यावर टाकला की ते आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आहेत आणि या व्यक्तीला विचारल्याशिवाय आम्ही कुठल्या प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. आम्ही 4-5 दिवस हे आमचे जे लोणीगवळीवाले आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की गजानन वडणकर साहेब यांच्यावर हा यांनी जो चेंडू त्यांच्या कोर्टामध्ये टाकला तर त्यांच्याशी बोलून घ्या. परंतु त्यांनी तोही कारभार केला नाही. त्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 दिवस गेले आणि मी स्वतः गजाननराव वडतकर यांची भेट घेतली. त्यांना विनंती केली की आपण संजय चांगाडे सरांचं जे बेकायदेशीर निलंबन केलं आहे हे निलंबन मागं घ्या आणि हे जे काय भांडण आहे तर हे सर्व एका जागेवर मिटवा, कारण याच्यामध्ये संस्थेचाही ऱ्हास आहे, संस्थेच्या समोरच्या भवितव्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे, विद्यार्थ्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे आणि परिसरामध्ये या संस्थेमध्ये कुठेतरी वाद चालू आहे अशा प्रकारची एक चर्चा, अशा प्रकारचा एक संदेश त्या ठिकाणी जातो आहे, तर तो आपण कुठेतरी थांबवावा. परंतु जानेफळ नगरीचे सरपंच यांनी त्यावेळेला सकारात्मक भूमिका न घेता उलट पक्षी मला या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड होऊ शकत नाही अशा प्रकारचा सुतवास त्यांनी त्या दिवशी केलं. आणि मी त्या दिवशी जानेफळ नगरीचे सरपंच वडणकर साहेब यांना सांगितलं की उद्यापासून मी संजय चांगाडे सरांना मदत करण्यासाठी म्हणून मी त्यांच्यासोबत जाणार. आणि त्या अनुषंगाने संजय चांगाडे सर यांना मी वेळोवेळी या संस्थेच्या हितासाठी, या संस्थेच्या भल्यासाठी ज्या ज्या ठिकाणी सहकार्य करता येईल, ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल ती मदत केली. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये ज्या वेळेला स्वर्गावशी रत्नाकर
शिवाजी गवारे साहेबांचा विषय त्या ठिकाणी येत होता। तर मी थोडी खोलात जाऊन त्या ठिकाणी माहिती घेतली। शिवाजी रत्नाकर गवारे सर रत्नाकर शिवाजी गवारे सर यांचे वयोवृद्ध वडील यांनी त्यांच्या आत्महत्येनंतर जानेफळ पोलीस ठाण्यामध्ये जे कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी आहेत अजिनाथ मोरे साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी संबंधितांवर आत्महत्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणून रितसर त्या ठिकाणी तक्रार अर्ज दिला। परंतु अजिनाथ मोरे पोलीस उपनिरीक्षक जानेफळ यांनी वयोवृद्ध असलेल्या शिवाजी गवारे सरांचा रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करून घेतला नाही। या सर्व मंडळींचा अजिनाथ मोरे साहेबांसोबत आर्थिक हितसंबंध आहे हे सिद्ध झालं की ज्यावेळेला अजिनाथ मोरे PSI यांच्या घरगुती एका लग्नामध्ये ही सर्व मंडळी त्या ठिकाणी भलं मोठं गिफ्ट घेऊन अजिनाथ मोरेंचं अभिष्ट चिंतन अभिनंदन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले। ते फोटो मला त्या ठिकाणी पाहायला मिळाले। वयोवृद्ध असलेल्या शिवाजी गवारे सरांना परिसरातनं लोकप्रतिनिधीकडनं किंवा सृजनशील नागरिकांकडनं कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालं नाही। म्हणून वयोवृद्ध शिवाजी गवारे सर यांना घेऊन मी अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे साहेब यांच्याकडे घेऊन गेलो। रामनाथ पोकळे साहेबांनी या गोष्टीची अतिशय गांभीर्याने दखल घेतली। तेथूनच अजिनाथ मोरे साहेबांना फोनवरून संपर्क केला आणि तात्काळ या गुन्ह्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आणि आपण आदेश न पाळल्यास संबंधित तपास हा मेकर DYSP कडे दिला जाईल अशा प्रकारच्या सूचना केल्या। तरीही अजिनाथ मोरे साहेब यांनी जवळपास 15 दिवस या प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षकांचा फोन येऊन सुद्धा कुठल्या प्रकारचे गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली नाही। परत आम्ही दुसऱ्या एका कामासाठी अमरावतीला गेलो असता रामनाथ पोकळे साहेबांचा त्या ठिकाणी आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यावेळेचे तत्कालीन SP विश्व पानसरे साहेब यांना फोन लावला आणि त्यांनी ज्यावेळेला अजिनाथ मोरे साहेबांना त्या ठिकाणी स्ट्रिक्ट फोन केला कडक, त्यावेळेला तब्बल 14 महिन्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष, त्या संस्थेचे शिक्षक आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि ते तिथनं फरार झाले। या सगळ्या घटनेवरनं मेहकर तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये हा जो भ्रष्टाचार आणि ही जी या लोकांची दादागिरी त्या ठिकाणी फोफावलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे काही चांगल्या लोकांवर आत्महत्या करण्याची पाळी त्या ठिकाणी येत आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी अधोरेखित झाली। माझी विनंती आहे की भ्रष्टाचार करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, दादागिरी करण्यासाठी आणि आपल्या मनमान्या करण्यासाठी इतर खूप सारे क्षेत्र आहेत, परंतु शिक्षणासारख्या पवित्र आणि तिथनं नवी पिढी घडणार अशा ठिकाणी हे लोक भ्रष्टाचार करतात आणि या लोकांवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य जनतासुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 कोटी रुपयाचा शरारत घोटाळा झालेला आहे। या घोटाळ्यामध्ये ज्या 26 संस्था आहेत, या 26 संस्थांमध्ये एकट्या मेहकर तालुक्यातील 17 संस्था आहेत। 26 संस्थांपैकी एकट्या मेहकर तालुक्यामध्ये 17 संस्था आहेत आणि या 17 संस्थांना कोणाचं पाठबळ आहे, कोणाच्या
मदतीनं हे लोक बिनधास्तपणे हे अशा प्रकारचे घोटाळे त्या ठिकाणी करत आहेत, याचा शोध घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. ढोबळमानानं बरं पाहिलं तर ह्या सगळ्या संस्था सत्ताधारी पक्षाच्या छायाछत्राखाली त्या ठिकाणी काम करत आहेत. मग आता मेहकर तालुक्यातील सत्ताधारी लोक या सगळ्या गोष्टीला मूकसंमती देत आहेत का? त्यांचा पाठिंबा आहे का? त्यांचा काही हात याच्यामध्ये आहे का? या सगळ्या गोष्टीतनं जे काही अर्थार्जन होते, जे काही पैसे त्या ठिकाणी जनरेट होतात, या पैशांमध्ये त्यांचा काही वाटा हिस्सा आहे का? या सगळ्या गोष्टीचा शोध त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. मी पुनश्च एकदा मेहकर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सुज्ञ नागरिकांना, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना, पत्रकारांना आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतो की शालार्थ ID घोटाळा हा केवळ पैसे कमवण्यापुरता मर्यादित राहिला नसून लोकांचे जीव घेण्यापर्यंत या शालार्थ ID घोटाळ्याची व्याप्ती त्या ठिकाणी गेलेली आहे. आज श्री शिवाजी शिक्षण संस्था हिवरा जी जानेपड या ठिकाणी आहे, त्यामध्ये मुख्याध्यापक पदाचे पात्र सेवाज्येष्ठ असलेले श्री संजय चांगाडे यांच्यावर संस्थाचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील इतर काही अधिकारी आणि संस्थाचालक यांनी जो अन्याय लावलेला आहे, या अन्यायामुळे पुन्हा एकदा गवारे सरांच्या आत्महत्येची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती, अशी वस्तुस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मेहकर तालुक्यातील अनेक अशा शिक्षण संस्था आहेत की त्या संस्थेतील मुख्याध्यापकांवर दबाव आणून त्यांचा शालार्थ ID, त्यांचा स्वतःचा पासवर्ड आणि ID बेकायदेशीरपणे हस्तगत करून त्यांचे मास्टर संस्थेतनं दादागिरी करून त्यांच्यावर दबाव आणून काही तथाकथित एजंट लोकांनी चोरून नेले. त्या ठिकाणी ते बेकायदेशीरपणे हस्तगत केले आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणी स्वतःच्या सह्या न करता, संस्था चालकांच्या सह्या नसताना कुठल्याही प्रकारचं स्वतःचं जे काही डोकं आहे ते त्यामध्ये किंवा स्वतःची मुंडी जी आहे ती अडकून न देता केवळ मुख्याध्यापकांना बळीचा बकरा त्या ठिकाणी बनवला आहे. असे अनेक मुख्याध्यापक आज आत्महत्या करण्याच्या कगारीवर आहेत. मग आता माझा हा सवाल आहे, माझा हा प्रश्न आहे की हे जे लोकप्रतिनिधी आहेत, हे लोकप्रतिनिधी फक्त मोठमोठाले आकडे, विकासासाठी आणलेला निधी, लाडक्या बहिणी, शेतकरी नुकसान भरपाई वगैरे या सगळ्या गोष्टीचा फक्त उहापोह करून, या गोष्टीचे फक्त आपल्या स्वतःकडे जे काही समजा क्रेडिट्स आहेत ते घेऊन इतर या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि या दुर्लक्षामुळे लोकांचे जीव त्या ठिकाणी जातात. तर हे लोक या शालार्थ ID घोटाळ्याकडे गांभीर्याने पाहणार आहेत की नाहीत, की पुन्हा एकदा स्वर्गवासी रत्नाकर शिवाजी गवारे सारखे आणखी काही मुख्याध्यापक त्या ठिकाणी शाळेच्या कार्यालयामध्ये आत्महत्या करण्याची वाट पाहणार आहेत का, की याच्यावर काहीतरी गांभीर्याने विचार करणार आहेत, हा माझा सवाल आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.